नमस्कार. तुम्हा सर्वांच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर मी जो फर्स्ट पेमेंटचा व्हिडिओ अपलोड केला ना, त्यानंतर माझ्या मैत्रिणींनी म्हणजे माझ्या जवळच्या ज्या फ्रेंड सर्कलमधल्या मैत्रिणी आहेत ना, तर त्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्या देखील म्हटले की आम्हाला देखील यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे आणि त्यासाठी अगोदर आम्हाला काय घ्यावं लागेल. तर त्यांना सुरुवातीला जर आपलं यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल ना, म्हणजे व्हिडिओ शूटसाठी वगैरे आपल्याला सर्वात गरज असते ना, ते म्हणजे स्टँड. आणि सुरुवातीला जर आपण नवीन असाल ना, तर जास्त पैसे अजिबात इन्व्हेस्ट करायचे नाही. कारण आहे ना, जोपर्यंत आपलं चॅनल मॉनिटाईज होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला यूट्यूबकडून ₹1 देखील मिळत नाही. आणि सुरुवातीलाच जर आपण खूप पैसे इन्व्हेस्ट केले ना, तर आपला वेळ पण जातो आणि आपले खूप पैसे देखील खर्च होतात. आणि शिवाय आपलं पेमेंट येऊपर्यंत थोडासा वेळ पण लागतो. त्यामुळे आपल्यालासुद्धा थोडंसं वाईट वाटू लागतं. त्यामुळे मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन, सुरुवातीला ट्रायपॉड घेण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. कारण आपण जर ट्रायपॉड घ्यायला गेलो ना, 1000च्या खाली तुम्हाला चांगला ट्रायपॉड मिळू शकत नाही. तर मी तुम्हाला एक असं स्टँड सजेस्ट करणार आहे ना, जे तुम्ही कुकिंगसाठी पण वापरू शकता, डेली व्लॉगिंगसाठी सुद्धा वापरू शकता आणि जे कुठले पण व्हिडिओ असतील ना, प्रत्येक व्हिडिओ शूट करण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि तेही अगदी कमी खर्चामध्ये, म्हणजे अगदी ₹200च्या आतमध्ये तुम्हाला ते स्टँड मिळून जाईल. आणि हे स्टँड तुम्ही कसंही वापरू शकता, म्हणजे त्याला काहीही होत नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माझं पार्सल आलेलं आहे आणि मी जेव्हापासून यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे ना, तेव्हापासून माझं जवळजवळ हे दुसरं स्टँड आहे. आणि ह्या स्टँडच्या व्यतिरिक्त मी अजून 2 वेगळे स्टँड मागवले होते, परंतु ते अजिबात टिकले नाही. म्हणजे 1-2 महिन्यातच ते खराब झाले. परंतु हे जे मी आता स्टँड मागवलं आहे ना, हे खूप जबरदस्त आहे. कारण दुसरं पण एक याच्या अगोदर मी असंच मागवलं होतं, ते देखील अजून बऱ्यापैकी आहे. पण काय झालं, माझे बाळ घेत असताना खेळायला, त्यामुळे ते थोडंसं तुटलं होतं. त्यामुळे मी याची सेकंड ऑर्डर केलेली आहे. खूप छान आहे. आणि याच्यासोबतच 2 वस्तू भेटतात, म्हणजे मोबाईल होल्डर देखील आहे. आणि आपण जेव्हा एखाद्या वेळेस जेवण वगैरे करताना पण मोबाईल बघतो ना, तर त्यावेळेस आपण एखाद्या डब्याला वगैरे लावून तो मोबाईल समोर ठेवतो किंवा भिंतीला लावतो. परंतु हे जे आहे ना त्रिकोण, तर याला आपण या पद्धतीने मोबाईल लावून ठेवू शकतो आणि खूप छान आहे. आणि जे होल्डर आहे ना, हे तर खूपच जबरदस्त आहे. म्हणजे मी त्याला मागून चिटकवण्यासाठी पण आहे आणि आपण खेळामध्ये देखील ते असं अडकवू शकतो. मी चिटकवलं आहे आमच्या भिंतीवरती. आणि म्हणजे मी बघितलं ते थोडंसं ओढून, ते साईड एवढं जोर लावलं ना, साईडचं तुटलं, परंतु ते होल्डर अजिबात निघालं नाही. म्हणजे आपण मोबाईल चार्जिंगला लावून यामध्ये ठेवू शकतो. खूप छान आहे. आणि हे असं वेगवेगळ्या पार्टमध्ये भेटतं, म्हणजे आपण बाहेर जरी गेलो ना, ते सोबत नेणं खूप सोपं आहे. छोट्याशा बॉक्समध्ये आपण नेऊ शकतो आणि हे या पद्धतीनं असं जोडावं लागतं. खूप इझी स्टेप आहे. नक्कीच तुम्हाला जर नवीन यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल ना, तुम्ही नक्कीच हे स्टँड परचेस करू शकता. खूप दणकट आहे. म्हणजे कसंही त्याला फिरवलं ना, त्याला काहीही होत नाही. आणि कुठलाही मोबाईल असेल ना, प्रत्येक मोबाईलला ते सपोर्ट करतं. खूप छान आहे. मला तर खूप आवडलेलं आहे. आणि तुमच्या डोक्यात जर असंच नवीन यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल ना, तर सुरुवातीला जास्त महागड्या वस्तू अजिबात घेऊ नका. आणि मोबाईल पण तुमच्याकडे ज्याही कंपनीचा मोबाईल असेल ना, कुठल्याही मोबाईलमधनं तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करा. फक्त आपल्याला कसली गरज पडते, तर आपला व्हिडिओ छान आला पाहिजे. म्हणजे आपण जो व्हिडिओ बनवू ना, त्याची क्वालिटी जरा चांगल्यापैकी पाहिजे. म्हणजे व्हिडिओ जेव्हा आपण शूट करतो ना, त्यावेळेस फक्त सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी असेल ना, त्या ठिकाणी व्हिडिओ शूट करत जा. म्हणजे आपल्या दरवाजाच्या जवळ जर सूर्यप्रकाश येत असेल ना, तिथे बसा. किंवा तिथे नसेल येत, तर तुमच्या खिडकीत देखील सूर्यप्रकाश येत असेल ना, चांगला उजेड ज्या ठिकाणी असेल ना, त्या ठिकाणी व्हिडिओ शूट करा. म्हणजे काय होतं, जर आपल्या व्हिडिओची क्वालिटी जर चांगली असेल ना, तर व्ह्यूज पण चांगले येण्याची शक्यता असते आणि समोरच्याला देखील ते बघायला आवडतात. तर आपण स्वतःचंच उदाहरण घेऊन बघा ना, जर एखादा व्हिडिओ जर चांगला नसेल, क्लिअर नसेल, ब्लर येत असेल, तर आपण तो स्किप करतो. त्यामुळे व्हिडिओ बनवताना जरा ज्या ठिकाणी चांगला प्रकाश असेल ना, त्या ठिकाणी शूट करत जा. म्हणजे समोरचे देखील आपले व्हिडिओ बघतात आणि व्ह्यूज देखील छान येतात. आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी मला कॉलवरती विचारलं होतं की तू एडिटिंगसाठी कुठला ॲप यूज करते. तर मी सुरुवातीपासून हे काइनमास्टर हे ॲप यूज करते. तुम्ही इनशॉट देखील वापरू शकता किंवा पॉवर डिरेक्टर, अजून भरपूर ॲप आहेत. तुम्हाला जे कुठलं सोपं वाटत असेल ना, ते तुम्ही यूज करा. कारण काइनमास्टर हे देखील खूप छान आहे, पण थोडंसं सुरुवातीला आपल्याला अवघड वाटू शकतं, परंतु एकदा शिकलं ना, तर खूप छान आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आणि तुम्ही देखील कुठल्या स्वस्तातल्या स्टँडच्या शोधात असाल ना, तर हे नक्की परचेस करा. खूप जबरदस्त आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.